बहुजनांचे प्रतिपादक तुमच्या आमचे सर्वांचे राहते छत्रपती शिवाजी महाराज। तसेच तुम्हा आम्हा सर्वांना आपल्या लेखीच्या माध्यमातून मानवतेचे स्वातंत्र्य प्रदान करणारे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना प्रथम त्रिवार अभिवादन करतो। आज या विचारमंचावरती मान्यवर आहे, तसेच तुम्ही उपस्थित सर्व पत्रकार बंधू वगैरे या सर्वांना माझा नमस्कार। सर्वप्रथम एक विषय म्हणजे तुमचा शब्द मी फोडू इच्छितो की मी प्रमुख वक्ता म्हणून तुम्ही मला इथं बोलवलं असेल तरी मी वक्ता नाही मी। आणि दुसरा आधारस्तंभ म्हटलं म्हणजे पत्रकारिता। आणि या पत्रकारितेकडून आणि न्यायव्यवस्थेकडून लोकांना खूप काही अपेक्षा आहे, न्यायाची अपेक्षा आहे। आणि तो न्याय तुम्ही तुमच्या लेखणीतून या लोकशाहीला वाचवण्यासाठी आणि या लोकशाहीच्या कामासाठी तुम्ही तुमच्या लेखणीतून केलं पाहिजे अशी प्रत्येक नागरिकाची अपेक्षा आहे। कारण कुठलाही व्यक्ती जेव्हा सकाळी उठतो त्यावेळेस तो कुठलीतरी बातमी त्याच्यापर्यंत पोहोचेल अशी अपेक्षा करत असतो। त्याच्या गावात काय झालं, त्याच्या जिल्ह्यात काय झालं, त्याच्या देशात काय झालं हे सर्व त्याला जाणून घ्यायचं असते। आणि ते महत्त्वाचं काम पत्रकार लोक करत असतात। आज म्हणजे तुमच्या या स्टार भारत लाईव्हला 2 वर्ष जवळजवळ पूर्ण झाले आणि या 2 वर्षाच्या कालखंडामध्ये मी आज रोजी या ठिकाणी आल्यानंतर सुद्धा बघितलं की तुम्ही खऱ्या अर्थानं महापुरुषांचे विचार आणि या लोकशाहीसाठी जे काही काम केलं पाहिजे ते सर्व तुम्ही करत आहात अशी माझी धारणा आहे। आता ते तुमच्या पत्रकारिता करत असताना तुम्ही त्याला किती न्याय देता हे तुम्हालाच माहिती आहे। पण आम्ही आमची एक अपेक्षा अशी करतो तुमच्याकडून खऱ्या अर्थानं महापुरुषांचे विचार प्रत्येकाच्या मनात आणि प्रत्येकाच्या पर्यंत सत्य पोहोचलं पाहिजे यासाठी तुमची लेखणी चालली पाहिजे। आता डिजिटल लेखणी आहे, मोबाईलच्या स्वरूपात आणि टायपिंगच्या स्वरूपात आहे, परंतु तुम्हा सर्वांना या दुसऱ्या वर्धापन दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देतो। तुम्हाला पुढच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो। आणि तुम्ही 2 वर्ष अगदी यशस्वीरित्या लोकांपर्यंत सत्य आणि न्याय पोहोचवला त्याकरता तुमचं सर्वांचं अभिनंदन करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो। जय हिंद, जय भारत।